एका शांत आणि सुंदर जंगलात भोलू नावाचं एक गोंडस अस्वल राहत होतं. भोलू खूप आनंदी आणि खेळकर होता. पण त्याची एक खास गोष्ट होती. त्याला गाणी गाण्याची खूप आवड होती. दररोज सकाळी सूर्य उगवला की भोलू एका मोठ्या दगडावर बसायचा आणि मोठ्याने गाणं गात असे म्हणायचा, ला 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 ला. जंगलातील पक्षी, ससे आणि खारी त्याचं गाणं ऐकून आनंदी व्हायचे. पण भोलू कधी कधी इतक्या मोठ्याने गात असे की सगळं जंगल दणाणून जायचं. एके दिवशी भोलू उठला आणि नेहमीप्रमाणे गाणं गाण्याचा प्रयत्न त्याने केला. तो म्हणाला, ला, पण आवाजच आला नाही. भोलू पुन्हा प्रयत्न करू लागला, ला ला, पण तरीही आवाज येत नव्हता. भोलू खूप घाबरला. तो म्हणाला, अरे, माझा आवाज कुठे गेला? तो लगेच आपल्या मित्राकडे धावत गेला. टिटू पोपटी झाडावर बसला होता. भोलूने हातवारे करून सांगितलं की त्याचा आवाज हरवला आहे. टिटू म्हणाला, कदाचित तू खूप मोठ्याने गात होतास म्हणून तुझा आवाज थकला असेल. भोलू अजूनही चिंतेतच होता. तेवढ्यात तिथे मिटू नावाचं कासव हळूहळू चालत आलं. कासव शांतपणे म्हणालं, भोलू, प्रत्येक गोष्टीला विश्रांती लागते. तुझ्या आवाजालाही थोडी विश्रांती दे. भोलूने कासवाचं ऐकलं. त्या दिवशी तो शांत बसला. ना गाणं ना ओरडणं. संपूर्ण दिवस तो फक्त जंगलात फिरत राहिला आणि पक्ष्यांचं गाणं ऐकत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी भोलू पुन्हा त्या दगडावर बसला. तो थोडा घाबरत म्हणाला, ला ला ला, आणि अचानक त्याचा सुंदर आवाज परत आला. भोलू खूप आनंदी झाला आणि गाऊ लागला, ला 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 ला. तो हसत म्हणाला, वा, माझा आवाज परत आला. टिटू पोपट आणि मिटू कासवही खूप आनंदी झाले. त्या दिवसापासून भोलू गाणं गात होता, पण तो कधी कधी शांत राहायलाही शिकला आणि आता त्याचं गाणं ऐकून सगळं जंगल अजून आनंदी होतं. यावरून काय शिकवण मिळाली मुलांनो? कोणतीही गोष्ट जास्त वापरली तर ती थकते, मग तो आवाज असला तरी. म्हणून कामासोबत विश्रांतीही तितकीच महत्त्वाची असते. म्हणून तुम्हीही विश्रांती घ्या आणि आपल्या घरच्यांनाही घ्यायला सांगा. असेच चांगल्या गोष्टी आणि गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.